भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना। सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर येत्या 12 एप्रिलला पौर्णिमा आहे। तर पौर्णिमेचं सत्यनारायण हे 12 तारखेलाच करायचं आहे। पौर्णिमेची सेवा, कुळदेवतेंची सेवा काय करावी याची इन डिटेल माहिती मी सांगितलेली आहे। तर 12 तारखेला या चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती येते। हनुमंतरायाचा जन्मदिवस आहे। तर हनुमंतराया हे प्रभू श्रीरामांचे परमभक्त आहेत आणि त्यांना काय प्रिय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे। प्रभू श्रीरामांना हनुमंतरायांची सेवा आणि हनुमंतरायांना प्रभू श्रीरामांची सेवा अतिशय प्रिय आहे। तर आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत की हनुमान जयंती कशी साजरी करावी, हनुमान जयंतीला काय सेवा उपासना करायची आहे तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। तर हनुमान जयंतीला तुम्हाला हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे। जाताना घरून तुम्हाला शेंदूर, चमेलीचं फूल किंवा अगदी घरात जे तेल असेल ते न्यायचं आहे। त्यानंतर रुईच्या पानांचा हार न्यायचा आहे। तोही हार तुम्हाला मी पुढे दाखवते, मी तयार केलेला आहे, कारण की अनेक जणांना प्रश्न पडतो रुईची पानं कशी असतात, किती पानांचा करायचा आणि तो कसा लावायचा, तर तेही आपण पुढे पाहूयात। तर 11 रुईंचं पान न्यायचं, शेंदूर लावायचा। शेंदूर आपल्या हनुमंतरायांना लावायचा असतो, कारण की शेंदूर हनुमंतरायांना अतिशय प्रिय आहे। तर ही रुईची पानं आहेत आणि 11 पानांचा आपल्याला हार करायचा असतो। मी ज्या पद्धतीने दाखवलेला आहे त्याच पद्धतीने हार करायचा। पानांचा जो देठाचा भाग आहे तर तो वरती आला पाहिजे आणि पानांचा निमुळता भाग आहे तर तो खालती आला पाहिजे आणि 11 पानं या पद्धतीने सुई धाग्याच्या मदतीने ओवून घ्यायची आणि मी ज्या पद्धतीने ठेवलेला आहे त्याच पद्धतीने मारुतीरायाला तुम्हाला ही माळ घालायची आहे। दोरा त्यासाठी मोठा ठेवा की जेणेकरून त्यांना माळ घालता येईल। तर 11च रुईची पानं घ्यायची। जाताना शेंदूर, चमेलीचं तेल, उदबत्ती, खडीसाखर आणि रुईची पानं घेऊन जायची आहेत। हनुमंतरायांचा आशीर्वाद घ्यायचा। आता बऱ्याच ठिकाणी महिला हनुमंतरायाच्या इथे जात नाहीत। तुम्ही जरी मंदिरात गेला नाहीत तरी घरी सांगितलेली सेवा सगळी करू शकता। आता त्या सेवा मी पुढे सांगणार आहे। आता बघा, ज्यांना मंदिरात जाऊन करायची आहे त्यांनी मंदिरात करा, कारण मंदिरातली ऊर्जा ती काही वेगळीच असते। त्यामुळे मुलांनी, पुरुषांनी ही सेवा मंदिरात जाऊन करा सांगितलेली। यामुळे आपल्या घरातील भूतबाधा, काही त्रास होत असेल, कर्णीबाधा अशासारखं काही त्रास असेल तर असला कोणताच त्रास राहत नाही। त्याचबरोबर आपल्याला काय सेवा करायची तेही सांगते। तुम्हाला जर का मुलांना नजर दोष त्रास असेल तर येताना तिथून थोडासा उदबत्ती लावलेला अंगारा असतो तो घेऊन यायचा व आपल्या मुलांच्या कपाळी लावायचा आहे। त्यानंतर यासोबत तुम्हाला शेंदूर, तेल नेल्यानंतर जाताना गूळ आणि हरभऱ्याची डाळसुद्धा न्यायची आहे आणि तीसुद्धा तिथे ठेवायची आहे व आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी हनुमंतरायाला प्रार्थना करायची आहे। तर या पद्धतीने 11 रुईच्या पानांचा हार करायचा आहे आणि तो हनुमान जयंतीला तुम्हाला अर्पण करायचा आहे। तर आता प्रत्येक शनिवारी सुद्धा अर्पण केलात तर अतिशय उत्तम। प्रत्येक शनिवारी सुद्धा ज्यांचा शनिवारी उपवास असतो किंवा ज्यांना काही शनिदोष आहे तर अशांनी प्रत्येकाने मारुतीरायांना हा 11 पानांच्या रुईचा हार न्यावा। तर अशा पद्धतीने ही पानं असतात बघा, पुढून मागून याला चीक असतो, थोडासा धुवून घ्यायची, स्वच्छ ओवून घ्यायची। हा देठाचा भाग वरती करायचा आणि निमुळता भाग खालती करायचा घालताना। तर ही जाताना काय न्यावं ते, त्याचबरोबर पुरणपोळीचा आपण स्वयंपाक करतो। बरेच गावात बघा हनुमंतरायाची पालखी निघते, पालखीचं दर्शन घ्यावं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करावा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा, मंदिरात द्यावा दाखवायला। महिला जात नसतील तर तुम्ही सेवा घरी करावी। आता ज्या त्या गावानुसार पद्धत आहे। आता सेवा काय करायची, तर हनुमंतरायांना प्रभू श्रीरामांची सेवा आवडते, त्यामुळे प्रभू श्रीरामांची सेवा काय करायची, तर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप तुम्हाला मारुतीरायांच्या मंदिरात बसून करायचा आहे। त्यानंतर रामरक्षा, तर बघा आता आपण बऱ्याच जणांनी रामरक्षा ही रामनवमीला सिद्ध केलेली आहे, त्यामुळे रामरक्षा सिद्ध झालेली आहे आणि ज्यांनी केलेली नसेल तरीही त्यांनीही वाचन करावं आणि एका बैठकीत 7 वेळा रामरक्षा पठण करावे।
रामरक्षा हनुमंतरायांच्या मंदिरात बसून करा किंवा घरात तुम्ही बसून करू शकता. आता घरात आपण मारुतीरायांची मूर्ती ठेवत नाही, कारण ते ब्रह्मचारी आहेत आणि घरात संसारिक आपण माणसं आहोत. त्यामुळे आपल्या देवाऱ्यात फोटो, मूर्ती यापैकी काहीही हनुमंतरायांचं पूजलं जात नाही. पण ज्यांचा दक्षिण दिशेला प्रवेशद्वार आहे त्यांनी आपल्या घराच्या वरच्या बाजूला चौकटीच्या वरती पंचमुखी हनुमंतरायांचा फोटो लावू शकता. तर आता सेवा काय आहे मी सांगितलं तुम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा करा, त्यापेक्षा जास्तही वेळा तुम्ही हनुमंतरायांच्या मंदिरात बसून करा. शनी मारुतीचं मंदिर जवळपास कुठे असेल तर तिथेही जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे, तेल अर्पण करायचं आहे. बघा, पहिली माणसं अशी म्हणायची की तेल जळलं की आपल्या मागची पिढा जळते. त्यामुळे तेल जेव्हा तुम्ही अर्पण करता ते दिव्यासाठी अर्पण करा. मूर्तीवरती वगैरे वाहिलं की ते सगळं मूर्तीचा भाग खराब होतो. त्यामुळे तेल समयीसाठी वाहिलं तरीही चालू शकतं. त्या दिवशी दानधर्माला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता सेवा काय आहे तर 7 वेळा तुम्हाला रामरक्षा पठण करायची आहे. तर मंदिरात बसून करा, घरात बसून करू शकता. ही सेवा मुलांपासून अगदी कुणीही करू शकतं, याला काहीही बंधन नाही. फक्त मासिक धर्मसूतक विटाळ असणारे करू शकत नाहीत. आता श्रीरामरक्षा तुम्हाला 7 वेळा म्हणायची आहे. मी पाठीमागेही सांगितलं 1 ते 10 ओव्यांपर्यंत रामरक्षा म्हणायची. असं तुमचं 6 वेळा म्हणून झाल्यानंतर 7व्या वेळेस एकदा संपूर्ण रामरक्षा पठण करायची. कारण 10वी जी ओवी आहे इथून पुढे फलश्रुती आहे. त्यामुळे 1 ते 10 ओव्यांपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे 6 वेळा आणि 7व्या वेळेस तुम्हाला संपूर्ण रामरक्षा पठण करायची आहे. त्यानंतर आपली मुलं बघा, घरातल्या मुलांकडून दररोज मारुती स्तोत्र पठण करून घ्यावं. मी अनेकदा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मारुती स्तोत्र पठण करून घ्यायचं आहे आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठण करा. आता तुम्ही 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा पठण करू शकता. आपल्या नित्यसेवेच्याच ग्रंथात पंचमुखी हनुमत कवच आहे. हे मी स्वतः वाचलेलं आहे. खूप सुंदर आहे आणि ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने नाही वाचलं तरी फक्त वाचन केलं तरीही चालण्यासारखं आहे. आणि ज्यांना नाही शक्य त्यांनी फक्त भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती याचं वाचन करायचं आहे. हा हे हनुमान वनवानल स्तोत्र आहे. हनुमत बिसा आहे. आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथातच हे सगळं आहे. पण तुम्हाला फक्त काय वाचन करायचं आहे, रामरक्षा, पंचमुखी हनुमत कवच आणि मारुती स्तोत्र. यातलं तुम्हाला जे शक्य होईल ते करा. पण हनुमंतरायांना सेवा कोणती आवडते तर रामरक्षा. कारण की प्रभू श्रीरामांची सेवा त्यांना प्रिय आहे, प्रभू श्रीरामांचं नाम त्यांना प्रिय आहे. त्यामुळे मारुती मंदिरात जाऊन करा किंवा घरी बसून तुम्हाला करता आली तर रामरक्षेचं 7 वेळा पठण करायचं आहे आणि मारुती स्तोत्र पठण करायचं आहे. त्याचबरोबर हनुमान चालिसा आणि बजरंग बाण. बघा, बजरंग बाणाचा सुद्धा तुम्हाला पाठ करता आला तर बजरंग बाणाचा पाठ करायचा आहे. तर ह्या संपूर्ण सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि आपल्या मुलांना सुद्धा मारुती स्तोत्र त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं आहे. तर एवढीच सेवा आहे. बघा, ज्या पद्धतीने मी माझ्या मुलीकडून मारुती स्तोत्र दररोज पठण करून घेते, तुम्ही हनुमान जयंतीपासून आपल्या मुलांकडून पठण करून घ्या. यामुळे काय होतं तर मुलांचं संरक्षण होतं, एक संरक्षण कवच मुलांच्या भोवती तयार होतं. मुलांच्यापासून निगेटिव्हिटी लांब राहते. मुलं आपली सतत बाहेर असतात किंवा काही खेळताना वगैरे नजर दोष होतो मुलांना, तर तो होत नाही. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनानी अंजनी सुता रामदूता प्रमंजना महाबळी प्राणदाता सखळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा गजंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे टोला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापदी बळे ब्रह्मांडी मायने नेलो आवडे दंतपंगती नेत्राग्नी चालिला ज्वाळा भुरगुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरळे माथा किटी कुंडले बरी सुवर्ण ठिकाण सोठी कंठा किणकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपाथळू चपळांगे पाहता मोठे महाविद्युलले परी कोटीच्या कोट उद्याने झेपावे उतरे कडी ब्रह्मांडी सारखा द्रोणू क्रोधे उत्फाटिल्या बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी टन नानसे
तर माझी मुलगी आत्ता 2रीत आहे आणि मी दररोज तिच्याकडून गणेश स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि रामरक्षेला आता सुरुवात केलेली आहे. तर तुम्हीही तुमच्या मुलांकडून हे सगळं म्हणून घ्यावं व हनुमान जयंतीच्या या सगळ्या सेवा सर्वांनी रुजू करू शकता, सर्वांनी रुजू करायच्या आहेत. पुरणपोळीचा नैवेद्य मंदिरात दाखवायचा आहे. तर आजची एवढीच माहिती होती आणि उपायसुद्धा मी लवकरच हनुमान जयंतीला काय करायचं तेही तुम्हाला सांगेन. तर आजची एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि येणाऱ्या हनुमान जयंतीला प्रत्येकाने आपापल्या परीने सर्वांनी सेवा करायची आहे, उपासना करायची आहे. कारण की हनुमंतराया हे चिरंजीव आहेत. त्यांना कलियुगात ते चिरंजीव असल्यामुळं त्यांची त्वरित फलदायी ठरते सेवा. त्यामुळे प्रत्येकाने सेवा ही रुजू करायची आहे.